अट्रॅक्शन स्वीकारलंय आणि अम्मू 11 काश्मीरा या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय आणि या मॅचचं धावतं समालोचन करतील या भाईंदर परिसरातील नामवंत समालोचक संकेतदादा पाटील। धन्यवाद निशांत। पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधतोय या एकूणच स्पर्धेकडे। या स्पर्धेचा मुख्य मोटो जर बघितला तर युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड, त्यामुळे एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे। एकूणच राष्ट्रीय एकात्मता जपली जावी यासाठी निश्चितच इथे प्रयत्न केले जात आहेत। मात्र निश्चितच अफलातून स्पर्धा आहे, थोडीशी उशिरा स्पर्धा चालू आहे कारण आपण बघतोय अजून 4 सामने खेळवायचे बाकी आहेत। जवळजवळ 4 वाजत आलेत आणि असं असताना 3:51 झाले। 4 सामने खेळायचे, हा सामना 5 षटकांचा आहे, त्यानंतर कदाचित 3-3 षटकांचे आम्ही सामने खेळणार आहोत, त्यामुळे प्लीज सहकार्य करा। सन्माननीय पाहुणे आमच्या इथे उपस्थित संदीपजी राणे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहर म्हटलं की हे एक नाव प्रकर्षाने वर येतं आणि त्यांच्या मार्फत सुरू असलेलं कार्य हे भरपूर अफाट आहे आणि म्हणूनच आमच्या या एकूणच आरके क्रीडांगणामध्ये त्यांचं स्वागत आहे आणि एकूणच या स्पर्धेमध्ये त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एनपी स्पोर्ट्सचे आमचे नितीनजी वारे यांनी सुद्धा अतिशय चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी दिलाय आणि एक खास पारितोषिक त्यांनी दिलंय। जर मीरा भाईंदरच्या संघानं इथे अंतिम सामना जिंकला तर एनपी स्पोर्ट्स अँड गारमेंटच्या वतीनं तब्बल 12 टी-शर्ट्स त्या अंतिम विजेत्या संघाला देण्यात येतील। थँक्यू व्हेरी मच नितीनजी वारे। चला सामना सुरू करूया। हा देखील एक महत्त्वपूर्ण सामना अम्मू 11 वर्सेस वायएसआर उत्तन, या दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। JSR उत्तर, सॉरी जय श्रीराम। यावेळेला चेंडू खाली राहत होता, मात्र ते नक्कीच वेगानं रिफ्लेक्स दाखवण्याचा प्रयत्न केलाय। लेट्स सी एक्झॅक्टली काय घडलंय। लेग बायचा इशारा झालाय जे पंचांना दिसलं ते, मात्र एक धाव इथे पूर्ण झाली आहे। प्रवीण पांडुरंग वारे आय थिंक हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। प्रवीण ये प्लीज। 5 षटकांचा सामना स्ट्राइक एंडला आता निश्चितच गौरांग याला तुम्ही पाहू शकता। आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा ऑन द पॅड येतोय, दुसरी धाव अवांतरच्या रूपाने येते। थँक्यू व्हेरी मच अंपायर। लेग बायचा इशारा, प्रतीक गाऱ्या गोलंदाजी मार्कर तुम्हाला पाहायला मिळतोय एनपी स्पोर्ट्स यांच्या मार्फत। आपण बघतोय उत्तन या नावाने ते खेळत आहेत। सेकंड बॅटर तुमचे रोशन आणि गौरांग ही सोडी मैदानाच्या आत आहे। अबुल चेंडू टोलवलाय, किती धावा मिळतील, मात्र थोडंसं डिफ्लेक्शन आहे तिथे। या 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात। चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय। शेवटी क्षणी भरपूर वेगाने धाव घेतली आणि या 2 धावा कंप्लीट केल्यात। आता मात्र या स्पर्धेला वेगळे रंग भरलेत। सकाळपासून जर बघितलं तर क्रिकेट होत होतं, काही अंशी थोडासा उशीर झाला, मात्र तरी देखील क्रिकेट मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने क्रिकेट मोरवा आणि एकूणच दाफेदार बॉयजने दाखवलंय अप्रतिम। यावेळेला अतिशय चांगला फटका आहे, मात्र हा झेल होणार का? मॅकमिलन गोविंद, व्हॉट अ प्लेयर। अगोदर 15 ते 16 पावलं धावत गेलाय आणि त्यानंतर मात्र कंट्रोल दाखवला। सीमारेषेच्या बाहेर जात असताना परत एकदा त्यांनी हा चेंडू हवेत उडवलाय आणि नंतर पुन्हा सीमारेषेच्या आत येऊन तो झेल टिपलाय। व्हॉट अ प्लेयर मॅकमिलन गोविंद। इथे एकूणच अप्रतिम झेल होतोय आणि इथे पहिला धक्का बसतोय टीम अम्मू 11 ला। विकेट डाऊन। डीजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आसिफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अम्मू 11 टीम साठी
सर्वांचं लक्ष वेधतोय पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर सन्माननीय मनसे कामगार नेता संदीपजी राणे इथे उपस्थित आहेत. तसेच मनसे सिक्युरिटी ठाणे सेलचे अध्यक्ष सन्माननीय बाबू पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा त्यांचं. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलंय त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आसिफ साठी त्याचा गुड बॉल मात्र इथे हा झेल होणार का? पुन्हा एकदा मॅकमिलन गोविंद व्हॉट अ कॅच. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेत खेळलेत आणि लॉंग ऑन वर मॅकमिलन गोविंद आहे. एक जबरदस्त मोठी भिंत लागोपाठ 2 धक्के प्रतीक गाऱ्याने दिलेत आणि ते अम्मू 11 संघ आता बॅकफुट वर. विकेट डाऊन. थैंक यू वेरी मच डीजे. आसिफ एक बढ़िया खिलाड़ी थे लेकिन ये शॉट गलत हो चुकी है ये बोल सकता है. लेकिन क्या बेहतरीन नजारे यहाँ पे देखने को मिल रहे हैं. व्हाट अ कैच बाय मैकमिलन गोविंद. कंट्रोल कितना इजी दिखा जब ये कैच लपका उन्होंने, लेकिन इतना इजी नहीं था ये कैच. ये मैकमिलन गोविंद का करिश्मा है, वो सब कुछ करके दिखा सकता है. जेएसआर उत्थान टॉस जीता और पहले फील्डिंग कर रही है. इस बीच पहली ओवर में ये बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, नाम ही काफी है. प्रतीक गाऱ्या. संतोष न्यू बॅटर. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द पॅड येतोय. वेगवान वेगवान चेंडू. या मालिकेत जबरदस्त वेगवान चेंडू बघायला मिळालेत. खास करून मगाशी मी स्क्वेअर लेग पंचगिरी करत होतो त्यावेळेला ज्या पद्धतीने दानिश गोलंदाजी करत होता. साहेब तुमच्या माहितीसाठी आपल्याकडे स्पीडोमीटर नाहीये. जर स्पीडोमीटर असतं तर ताशी 150 मैल पर वेगाने तो जास्त गोलंदाजी करत होता. एवढ्या वेगाने या एकूणच सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर गोलंदाजी केली जाते. त्यामुळे आपल्या मीरा भाईंदर मध्ये किती टॅलेंट आहे हे दिसून येते. आजचा सत्र, आजचा हा दिवस मीरा भाईंदरचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. वेल डन. पहिलं षटक इथे संपतंय. दुसऱ्या षटकासाठी नो डाऊट रायनल इथूर येणार. आणि खास संदीप राणे तुमच्या माहितीसाठी सांगतोय, हे उत्तम चौकचे जे खेळाडू आहेत आज फक्त मीरा भाईंदर मध्ये खेळत नाहीत तर पूर्ण भारतभर. मागच्याच महिन्यात बंगाल येथे, पश्चिम बंगाल येथे जाऊन अप्रतिम क्रिकेट त्यांनी खेळलंय. त्यामुळे मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॅक्ट या मुलांनी दाखवलाय. रायनल इथूर त्यातलाच एक महत्वाचं नाव. एका षटकाचा पॉवर प्ले आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला विकेट कीपर आणि गोलंदाज वगळता 4 क्षेत्ररक्षक ठेवावेच लागतील. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. रायनल इथूर गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक खेळला. गौरांग शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. बॅकवर्ड लेवून स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे कदाचित धोका होईल का? काही जबरदस्त रिफ्लेक्स इथे दाखवले जात आहेत वायएसआर उत्तन संघामार्फत, जेएसआर उत्तन संघामार्फत. चेंडू निर्धाव, चेंडू निर्धाव. प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र ज्या पद्धतीने आर के मोरवा संघानं बॅटल दिलं अप्रतिम कामगिरी होती. यावेळेला हलकीशी फ्लिक लागते. चेंडू शॉर्ट फाईन रिझर्व मध्ये आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढवावी लागेल. मागच्या सामन्यात रवीला 60 धावा विजयासाठी होत्या आणि जवळजवळ अंगलट आल्या होत्या असं वाटलं, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये आदित्यनं भरपूर कॅलिबर दिसून आलाय आदित्यचा. प्रवीण वारे यांचं सुद्धा स्वागत करतोय एनपी गारमेंटचे. गुड बॉलिंग बाय रायनल इथूर. स्ट्रोक खेळण्यासाठी जागा नव्हती. ऍडजस्टमेंट स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मिड ऑन वर आहे. मॅकमिलन भरपूर वेगाने येतोय. एकच धाव. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. वायसीचे मॅनेजर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय.
नेक्स्ट बॉल रायनल टू गौरांग. शॉर्टपिच डिलिव्हरी ऑन साइडला पुल केलाय. चांगला फटका आहे मात्र जास्त दूर जाणार नाहीये. निक्सन पाडेल अफलातून प्लेयर आहेत. उंच पुरा खेळाडू. चौक परिसरातील एक जाव. एक जाव. या मालिकेत काय पाहिलं नाही. काल जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून संघ आले होते साहेबांच्या माहितीसाठी. डहाणू, मुंब्रा, त्यानंतर दैसर, जोगेश्वरी असे अनेक विभागातून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आणि आज आपण मीरा भाईंदरचे संघ बघतोय. त्यामुळे निश्चितच एक वेगळी स्पर्धा मीरा भाईंदर मध्ये होत असलेली आहे. आणि खास करून हे मैदान आपण बघतोय RK क्रीडा मंडळाचं हे सुंदर मैदान. एक काळ होता एकही इथे झाड नव्हतं. फक्त एक ते खाजरीचं झाड होतं. आता त्यानंतर RKच्या अथक प्रयत्नांनी वनराई फुललंय. यावेळेला हलकीशी बॅटची एज दिसून आलंय. आय थिंक लेट्स सी काय पंचांचा इशारा येतोय. येस बॅटने आलाय. थँक्यू व्हेरी मच. एक धाव इथे मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र जास्त काही होत नाहीये. 8च धावा. या षटकात देखील अप्रतिम कामगिरी. वेल बोल्ड रायनल इथूर. षटक संपलेले 2 धावसंख्या फक्त आणि फक्त 8 आणि गडी बाद 2. अंबू 11 संघाला मोठी उडी घ्यावी लागेल. आमिर तासे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक इथे संपलंय मात्र लगेच आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय संदीपजी राणे साहेब इथे उपस्थित आहेत. मनसेचे कामगार नेते आणि एक महत्वपूर्ण नाव मीरा भाईंदर शहरातील आपल्या एकूणच कारकिर्दीत स्वयंसेवकांची जुळवाजुळव कार्यकर्त्यांचा मेळावा नेहमीच त्यांनी आपल्या जवळ बाळगलाय. असं हे नेतृत्व आज इथे आपल्या इथे उपस्थित आहेत. सन्माननीय संदीपजी राणे. तर निश्चितच त्यांचं करूया आपण स्वागत. मी अब्बास इस्माईल यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण संदीपजी राणे साहेबांचं खास स्वागत करूया या प्रसंगी. थँक्यू व्हेरी मच साहेब. तुम्ही इथे आलात आणि एकूणच या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, वलय वाढवलंय. आणि निश्चितच ही सगळी क्षणचित्र डिका स्पोर्टच्या लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्ही टिपतोय. धन्यवाद साहेब. एवढा अपील होतंय. परतावा लागेल तिथे संतोषला. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतोय इथे बॉलर प्रतीक. थँक्यू व्हेरी मच साहेब. अजून एक सन्मान आम्ही इथे करतोय तो म्हणजे सन्माननीय बाबू पाटीलजी इथे उपस्थित आहेत. मनसे सिक्युरिटी ठाणे सेलचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील खास सन्मान अब्बासलाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करतोय. मनापासून आभार साहेब. तुमच्या इथे येण्याने खरंच या कार्यक्रमाची शोभा तर वाढलाय मात्र वलय वाढलंय. ही महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद धन्यवाद. असं सहकार्य आमच्या एकूणच इव्हेंटला देत राहा आणि तुम्हाला देखील तुमच्या इतर भावी कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या एकूणच प्रायोजकांकडून आणि क्रीडा रसिकांच्या वतीनं. धन्यवाद. थँक्यू साहेब. धन्यवाद तुम्ही इथं आलात. लगेच ते प्रस्थान करतायत. बरीच कामं असतात. भरपूर बिझी असलेले व्यक्तिमत्व, तर डॅशिंग व्यक्तिमत्व आणि ब्राईट पर्सनॅलिटी यासाठी आहे कारण ते जे कलर चॉईस करतात ना टी शर्ट वगैरेचा तो महत्वपूर्ण असतो. थँक्यू व्हेरी मच साहेब. कुठूनही जर तुम्ही 2 किलोमीटर वरून त्यांना पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल येस संदीप राणे आहेत. थँक्यू व्हेरी मच साहेब. नेक्स्ट बॉल प्रतीक. यावेळेला आमिर तासे यांना तुम्ही पाहू शकता. अंबू 11चे निश्चितच सर्वा मात्र हा फटका योग्य नाहीये. एकच धाव मिळेल. मोठे फटकेबाजी करावे लागेल. 5 षटकांचा हा सामना. 3रं षटक सुरू आहे. धावसंख्येकडे लक्ष घालूया. फक्त 9 आहे आणि स्कोरिंगला बसलाय अश्विन रफ्तार. कोई बिलीव नहीं करेगा लेकिन अच्छी स्कोरिंग कर रहा है बंदा. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. यॉर्कर डिलिव्हरी होती. वेगवान चेंडू. प्रतीक गाऱ्या त्याला ज्या वेळेला जागा मिळते ना चेंडू टाकण्याची त्याचा योग्य वापर करतो आणि या मैदानात कित्येक वेळा त्यांनी धारदार गोलंदाजी केलंय. प्रतीकचा लोकल संघ जर बघितला तर सोनेरी टोळी. उत्तमचं बीच क्रिकेट कोण विसरेल या मुलाला. शॉर्टपिच डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. फलंदाज बसलेत गौरांग मात्र इथे डायरेक्ट हिट नाहीये. आय थिंक मात्र 22चा इशारा ते एक धाव इथे पूर्ण होत आहे. आमिर तासे सुखरूप आहेत. अजून एक धाव. जय श्रीराम उत्तम संघ अफलातून कामगिरी. यस काय हवंय. गौरांग अजूनपर्यंत फ्रेम मध्ये नाही. चांगले बॅटर आहेत मात्र अजूनपर्यंत प्रॉमिसिंग स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून नाही आहे. गौरांची एक अफलातून इनिंग. बादशाह
ग्राउंड मधली आणि बादशाह प्रीमियर लीग मध्ये आम्हाला ठाऊक आहे काय जबरदस्त आक्रमण चढवलं होतं, मात्र शेवटच्या क्षणी तो चुकला होता. मात्र तो सगळा इतिहास आहे. या वेळेला अम्मू 11 संघाकडून तो खेळतोय. Oh, that's a goal! That's a goal! It's a 6. प्रयत्न जबरदस्त होता, मात्र अडवणं कठीण होता. प्रयत्न जरूर केला तिथे निखिल गोविंद, मात्र अगोदर उडी गेले. चेंडू नंतर जातोय, मात्र काय टायमिंग केलंय आमिर तासेना. गुड शॉट बाय आमिर तासे, षटकार. थँक्यू डीजे. या षटकानं संघाची धावसंख्या वाढेल, ती जाऊन पोहोचते 16 वर. 16 प्लस ऑफ 3. नेक्स्ट बॉल. यावेळा पुन्हा एकदा जोरकस फटका, मात्र डाऊन द ग्राउंड येतोय तो. कार्पेटच्या शहाणे जर बघितलं तर निश्चितच कॉर्नर रिझन मध्ये चेंडू आलाय आणि इथे जर बघितलं तर एकच धाव मिळेल. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. मात्र 3 षटकामध्ये ही सर्वात कमी धावसंख्या आहे असंच म्हणावं लागेल. हु इज द नेक्स्ट बॉलर? मॅकलेन गोविंद असेल आय थिंक. मात्र डोंट वेस्ट टाइम, लगेच या, कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत आणि ही स्पर्धा कंप्लीट व्हावी या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भरपूर मोठे कॉल घ्यावे लागतील इथे अब्बास इस्माईल आणि फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोडला, कारण हा एक आता लीग मधील शेवटचा सामना आहे. त्यानंतर किती षटकांचे सामने होतील यासाठी निश्चितच अब्बास इस्माईल आपल्याला कॉल देतील. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड. सर्व धर्म समभाव. इथे कोणीही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई नाही आहे. इथे फक्त तो क्रिकेटर आहे आणि तो एक माणूस आहे. त्यामुळे निश्चितच त्याच गोष्टीसाठी हा प्रयत्न केली जात आहे, त्याच गोष्टीसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे आरकेच्या या सुंदर मैदानामध्ये. ॲलिसन अजून एक अप्रतिम गोलंदाजी मार्कवर येतोय. संधी आहे इथे ॲलिसन साठी की चांगली कामगिरी करण्याची. भरपूर मोठा प्रेक्षक वर्ग उत्तम चौक परिसरातून हा सामना पाहण्यासाठी आलाय, त्यांचंही करूया स्वागत. मागच्या काही दिवसात काही जबरदस्त प्रीमियर लीग सामने पाहायला मिळाले. उत्तम चौक प्रीमियर लीग अफलातून सामने. ॲलिसन. Oh, that's a goal! It's a biggie from Amir Tase. What a hit! कडक शॉट. सैराट फटका होता हा, कारण ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू बॅटवर गेला त्याच्या तिप्पट वेगाने तो बाहेर गेलाय. आमिर तासे, व्हॉट अ प्लेयर. जबरदस्त ताकद आहे, टायमिंग दाखवलं आणि लगेचच आपण बघतोय प्रोफेशनलिझम. लगेच चेंडू चेक केला जातोय. षटकार. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. ओ चेंज ऑफ पेस. गुड कम बॅक बाय ॲलिसन. मगाचा चेंडू ताशी जवळजवळ 145 किलोमीटर पर वेगाने फेकला होता. या वेळेला वेगात बदल आहे. आत्ताची डिलिव्हरी फक्त 121 किलोमीटर पर वेगाने फेकली होती. दॅट्स अ गुड चेंज ऑफ पेस बाय ॲलिसन. थँक्यू रफ्तार. नेक्स्ट बॉल. यावेळेला एक जरूर लागलाय. फेकअप रिस्ट पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. वेल प्लेट. अजून धावा जमवता येऊ शकतील. 50 धावा या घडीला. जरी ते 50 धावा जरी पूर्ण झाल्या ना तरी सुद्धा मॅचला रंगत येऊ शकते. अम्मू 11 काश्मीरा परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेत अनेक वेगवेगळे संघ पाहायला मिळाले आहेत. गोल्डनेस बॉयज, तसेच अम्मू 11, दाफेदार बॉयज, जे स्पोर्ट्स, तसेच आज नवगरचा संघ आपण बघितलात. एक नवीन नाव. उत्तमचे बरेच प्रेक्षक पडद्याच्या मागे बसा प्लीज. सगळे जण पडद्याच्या पुढे येऊन बसतायत.
थँक्यू निखिल, थँक्यू प्रतीक, चांगली कामगिरी. ना आपलं लाईव्ह बंद आहे, आपलं लाईव्ह बंद आहे, टेन्शन घेऊ नका. चालू आहे, मला माहिती आहे रे, मी असं बोलतो. अमय अमय मागे आलाय. अमय आयकॉन खेळाडू होता उत्तनचा प्रीमियर लीग मध्ये, मात्र अमयचा क्रमांक भरपूर मागे ठेवलाय. क्रमांक 6 वर येतोय अमय. त्याचं सरप्राईज फॉर मी. एवढा चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. पंचांचं बोट वर जाते. आमिर तासे बॅक टू पेव्हिलियन. धक्के दिले जात आहेत. धावचीच्या रूपानं मगाशी बाद झाला होता एक खेळाडू आणि गौरांग, आणि आता आपण बघतोय आमिर तासे लेग बिफोर विकेटच्या रूपाने बाद झालाय. विकेट डोंट वेस्ट टाइम प्लीज, विनंती करतोय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या ॲलिसनच्या षटकातील आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्यात त्या 24 आणि गडी बाद झालेत तब्बल 5. निम्मा संघ गारद झालाय अमू इलेव्हनचा. ॲलिसन पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. स्लो डिलिव्हरी, वन्स अगेन चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी. षटक इथे संपतंय. व्हेरी गुड कमबॅक बाय ॲलिसन. या षटकात षटकार आल्यानंतर मात्र धावा आलेत त्या फक्त आणि फक्त 7. वॉट अ बॉलिंग. चार षटक संपलेली आहे. धावसंख्या झाली 24, म्हणजे प्रति षटकामध्ये फक्त 6ची सरासरी. आता अमय जो भरपूर मागे आलाय त्याला हाती सूत्र घ्यावे लागतील. अमय ठोकेल का 4 षटकार किंवा 3 षटकार, मात्र त्याच्या समोर चॅलेंज कोण देणार. क्लिंटन माल्ल्या नो डाऊट. चॉईस भरपूर आहेत JSR उत्तन संघाकडे, मात्र क्लिंटन माल्ल्या ही हाय अँड हॉट चॉईस आहे. आज क्लिंटनचा वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे हॅपी बर्थडे क्लिंटन मित्रा. क्या बात आहे, आज डबल धमाका असेल. म्हणजे क्लिंटन वर्सेस अमय. 24 धावा फक्त आहेत. JSR उत्तन वर्सेस अम्मू 11. हा सामना तुम्ही एन्जॉय करताय. फुल पेज डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी, ऍब्सोल्यूट ब्युटी. एकच धाव. अभिषेक पाटीलचा थ्रो थोडासा वेगळा होता. अजून एक माहिती मिळते त्याविषयी सांगेन तुम्हाला. नेक्स्ट बॉल. मिस टाइम स्ट्रोक काय, हा जेल होणार का. जेल काळी कोण आहे. तुला झेल टिपला योहान मुंबईकर ना. आणि अजून एक धक्का. मात्र एक माहिती मिळते की बिग बॅश ग्रामीण जी येणाऱ्या काळात होतीये त्यामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन संघ, म्हणजे जो संघ आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय तो NP स्पोर्ट्स उत्तन या नावाने बिग बॅश ग्रामीणची खेळणार आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या तमाम मीरा भाईंदरच्या प्रेक्षकांच्या वतीने त्यांचा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. येत्या 14 फेब्रुवारीला त्यांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर साठी यावेळा टर्न केलाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बादल आहे नवीन बॅटर.
स्टायलिश फटका मात्र एकच धाव मिळेल. धावा जास्त येत नाहीत. आमिर तासेनं काही फटके दाखवले, 2 मोठे फटके दाखवले, मात्र त्यानंतर एकही असा बॅटर नाही ज्यांनी काही जास्त केलंय या सामन्यामध्ये. त्यामुळे धावसंख्या फक्त आणि फक्त 26 दिसते आहे. अमाय यावेळेला शॉट, लॉंगेस्ट शॉट. अमयला का मागे पाठवलंय हा मोठा प्रश्न मी विचारेन. षटकार, 5 षटकांचा सामना. के मोरवा मात्र काय क्रिकेट दाखवलं तुम्ही, अफलातून. वेल्डन आधी किबिडा आणि विशालची गोलंदाजी देखील अफलातून होती. जबरदस्त कामगिरी. मात्र एक षटक, सुमितचं ते षटक थोडस लांबलं आणि त्या षटकात तब्बल 24 धावा गेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच तो सगळ्यात मागडा खेळाडू ठरला आहे. त्या एकूणच चेंडू द्या, अजून चेंडू द्या प्लीज, मी विनंती करतोय. आसिफ बॉल देऊ प्लीज. धावसंख्या या षटकारानं जर बघितलं तर 32 वर जाऊन पोहोचले. 32. 32 धावा आतापर्यंत या इनिंग मध्ये जर बघितलं तर 2 षटकार आमिर तासेने ठोकलेत आणि एक आता अमय आगाशी यांच्या बॅट मधून येतोय. मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न विचार मी की अमयचा क्रमांक 6वा का लागलाय? 1 डाऊन किंवा 2 डाऊन वर तो येऊ शकला असता. बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? ओ, हा झेल सुटलाय. असं वाटलं की डाईव्ह केलं जाईल, मात्र इथे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. हा झेल जरूर सुटलाय. प्रयत्न केला योहान मुंबईकरनं, मात्र ऍट द एंड हा झेल सुटलाय. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावसंख्या 32 आहे. मोठा फटका येणार का? इट्स अ लास्ट बॉल. इट्स अ लास्ट बॉल. चांगला फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. भरपूर वेगाने तिथे खेळाडू येत आहेत. एकच धाव, मात्र इथे दुसरी धाव देखील पूर्ण होईल. ही एकच धाव होती, मात्र मॅकमिलन टप्पा होते आय थिंक तिथे. मात्र धावसंख्या फक्त 34 आणि 35 धावांची गरज आहे. चला JSR उत्तम डगआउट मध्ये या लगेच. जास्त वेळ वाया घालू नका. थोडासा वेळ आमचा वाचेल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र नेक्स्ट मॅच देखील आम्ही लगेच खेळवणार आहोत. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध दाफेदार बॉईज असा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी निश्चितच एक वेगळी स्पर्धा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि थोड्याच वेळात दुसरी इनिंग आम्ही लगेच सुरू करतोय. तोपर्यंत घेऊया एक छोटासा DJ ब्रेक. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 35 धावांचं. थँक्यू.
षटकी निशांत पाटील कुठे आहेत? विजयासाठी लक्ष येते म्हणजे 35 धावांसह आणि आघाडीची जोडी. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये जा, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत महेंद्र पाटील आणि एकूणच आपण बघता मिस्टर अशोक राऊत. या ऐकूया पाय गावातील एक अप्रतिम आवाज आमचे मित्र निशांतजी पाटील यांना. थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड्स ट्रॉफी 2024. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सुरू असलेला सामना जय श्रीराम उत्तम विरुद्ध अम्मू 11 काशीमीरा या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना अम्मू 11 काशीमीरा या टीमने फलकावरती धावा उभारल्या, त्या तब्बल 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान जय श्रीराम उत्तन या संघाच्या विरोधात ठेवलाय. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला मॅकमिलन गोविंद, त्यांनी जवळ क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, आणि एका बाजूला आपण अभिषेक याला पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अभिषेक आपण पाहिला तर सपाळ्यामध्ये रॉकी ग्रुप चषकामध्ये देखील खेळताना या खेळाडूला आपण पाहिला. पंच अधिकृत इशारा करतील, सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला अमय आलाय. एक चांगला गोलंदाज आहे. 35 धावा इथे डिपेंड करायच्यात 5 षटकामध्ये टीम अम्मू 11 काशीमीरा या टीमला. गोलंदाज तयार अमय. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. अभिषेक साठी चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला सोक पाहायला मिळाला. चेंडूला हुक केलं होतं आणि लॉंग लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी अमय पुन्हा एकदा. यावेळेस देखील चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार अभिषेकच्या बॅट मधून जातोय. बॉल सीमारेषा पार. 4. थँक्यू. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार अभिषेकच्या बॅट मधून येतोय. चांगली बॅटिंग करतोय, अगदी प्रभावित करतोय. कारण अमय एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात चांगली सुरुवात. 35 धावा बनवायच्या आहेत आणि चांगली सुरुवात केली आहे जय श्रीराम उत्तन या टीमने. अमय पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक गौरांगने चुकी केली, जेल सोडलाय आणि ते 1 धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग अमय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मॅकमिलन गोविंद या खेळाडूचा राहिला होता. अगदी लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे 1च धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. मागील चेंडूवरती जर पाहिला तर अभिषेकच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आला होता. अगदी नो लुक शॉट पद्धतीने फटका खेळला होता. चेंडू हवेत राहिला होता,
त्या ठिकाणी गौरांग होता, गौरांगने झेल सोडला आणि तदनंतर एकदा मिळाली फलंदाज अभिषेकला. चांगली बॅटिंग करतोय यावेळेस जय श्रीराम उतना संघ. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. अम्मू 11 काश्मीर या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, डॉट चेंडू येतोय आणि ते चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अमयच्या माध्यमातून 35 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फलंदाजी करत असताना अभिषेकच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अमय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. फक्त चेंडू खाली बॅट आणली, फक्त ढकललं आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. चांगला चेंडू होता. मागील 2 चेंडू जर पाहिले तर खूप चांगले राहिलेत. या चेंडू वरती देखील एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्ड वरती 11 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल या मॅच मध्ये 24 धावांची. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. परंतु एका बाजूला मॅकमिलन गोविंद, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आणि त्याच्या सोबतीनं अभिषेक या खेळाडूला देखील पाहतोय. अभिषेक देखील एक मोठा खेळाडू आहे, कारण चांगली फलंदाजी तो करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. एक चौकार पाहिला तर अगदी लॉंग ऑफला आणि एक अगदी लॉंग लेगला त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 रझी आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला अभिषेक हा खेळाडू. अभिषेकच्या बॅटमधून देखील या मॅच मध्ये आपण 10 धावा पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय. 35 धावा बनवायच्या आहेत. एक सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडू आणि 24 धावांची. रझी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अगदी पहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अशोक राऊत सर आपल्याकडे वळतील आणि दर्शवतील इट इज अ वाईड बॉल. अजून एका धावेची भर पडते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. यावेळेस पाहिला तर जागा बनून सोक खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफला शतरक्षक आहे, करणार नाहीये चूक. टिपलाय झेल. अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने. थँक्यू. इथे फलंदाज अभिषेक बाद झालाय. वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू गेला होता. चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. अनेक महत्वाची विकेट प्राप्त केली, कारण अभिषेकला बाद केलाय. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय विपुल मालिया. अजून एक मोठं नाव, एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. रझीनं अगदी विकेट मिळवली आहे या मॅच मध्ये. एक महत्वाची विकेट अभिषेकला स्वस्तामध्ये बाद केलं. अगदी 10 धावांवरती खेळत होता. लवकर त्याला बाद केलं, कारण चांगल्या लयमध्ये होता तो. चांगली बॅटिंग करत होता आणि त्याला बाद करण्यात यश प्राप्त झालाय रझी या गोलंदाजाला. रझी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. विपुल मालिया एक चांगला फलंदाज. यावेळेस पाहिला तर चांगला बॅकफूट पंच. बॉल जातोय कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार विपुलच्या बॅटमधून. चांगला फटका पाहायला मिळाला. अफलातून फटका होता. बॅकफूट पंच होता. ओव्हर द कव्हर चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज विपुलच्या बॅटमधून चांगला फटका आला.
यावेळेस पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय, खराब चेंडू आहे. तुम्ही चेंडू वळवता तेव्हा तुमची लेंथ चांगली असणं गरजेचं आहे. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, रझी चुकी करतोय. इथे झेल होणं गरजेचं होतं कारण विपुलचा झेल होता आणि झेल ड्रॉप होतोय. संधी निर्माण झाली होती, स्टेप आउट झाले होते, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय फलंदाज विपुलनं. फटका फसला होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल सोडतोय गोलंदाज रझी. चांगली गोलंदाजी अगदी म्हणता येईल कारण या चेंडूवरती विकेट अगदी मिळवली असती, परंतु झेल सुटलाय या चेंडूवरती. यावेळेस देखील बॅकफुटला गेले, तदनंतर चेंडूला अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. 18 धावा, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 35 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. जय श्रीराम उत्तन या टीमला. रझी राईट आर्म राऊंड विकेटनं, स्पिनर गोलंदाज आहे, दोन्ही बाजूला चेंडू वळवतो, ही त्याची खासियत आहे. एक चांगला गोलंदाज आहे रझी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटनं. यावेळेस मात्र अफलातून फटका, मॅकमिलन गोविंदचा ट्रेडमार्क शॉट, बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. काय चांगला फटका मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून आलाय. अफलातून फटका होता, कम्मालीचा फटका. इथे देखील स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि एकच धाव मिळते. आणि अगदी आत्मविश्वास वाढेल मॅकमिलन गोविंद या खेळाडूचा कारण UCL उत्तन चौक प्रीमियर लीग मध्ये अपयशी ठरलाय मॅकमिलन गोविंद. फारशा धावा त्याच्या बॅटमधून आल्या नव्हत्या, त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. कुठेतरी आत्मविश्वास वाढेल कारण एक मोठा खेळाडू आहे मॅकमिलन गोविंद, खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. परंतु आज त्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहतोय कारण तो मैदानावरती थांबलाय, सिंगल डबल्स घेतोय, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय मॅकमिलन गोविंद. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अम्मू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्याच नावानं संघ खेळतोय अम्मू 11 काशीमीरा या नावानं. अम्मूला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील षटकामध्ये रझीच्या विरोधात काय जबरदस्त षटकार मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी लांब लचक षटकार होता आणि मॅकमिलन गोविंद फॉर्मात येणं ही गरज आहे टीम उत्तनसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 धावा फलकावरती. यावेळेस देखील वाह, व्हॉट अ शॉट मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून येतोय. अजून एक मोठा फटका. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. जय श्रीराम उत्तन या टीमला. मॅकमिलन गोविंद अफलातून फॉर्मात आहे या मॅच मध्ये, खूप चांगली बॅटिंग करतोय. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकललं, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. अगदी सावध पवित्र दाखवतोय मॅकमिलन गोविंद. एरवी जर पाहिलं असतं ना तर मॅकमिलन दुसरी धाव घेण्यासाठी तयार असता, परंतु थोडासा फॉर्मात नव्हता या मॅच मध्ये. तो अगदी लयबद्धता त्याला मिळाली आहे, चांगल्या फॉर्मात आलाय, त्यामुळे तो विकेटवर राऊंड खेळणं फार गरजेचं आहे आणि तेच कार्य तो मैदानावरती करतोय. एक मोठा खेळाडू आहे मॅकमिलन गोविंद, चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. इथे आडव्या बॅटनं मॅच फिनिश, सामना जिंकलाय जय श्रीराम उत्तन या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन जय श्रीराम उत्तन. हार्ड लक, टफ लक अम्मू 11 काशीमीरा. व्हॉट अ बॅटिंग. चार षटकांचा सामना असेल आणि टॉस केला जाईल. लेजंड क्रिकेटपटू मोरवा गावचे चेतनजी राऊत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दाफेदार बॉईज विरुद्ध जय श्रीराम उत्तन या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल.
आणि नितीन वारे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा, कारण नितीनजी वारे जे NP गार्मेंट्सचे सर्वेसर्वा आहेत आणि नितीनजी वारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दाफेदार बॉईज विरुद्ध जय श्रीराम मुत्तन या दोन संघामध्ये मॅकमिलन गोविंदची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली आणि विपुल मालिया याने देखील प्रभावित केला. सामना जिंकला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 षटकामध्ये 10 धावा आणि 3 विकेट ज्यांनी प्राप्त केल्या. यस, वन अँड ओनली मिस्टर प्रतीक इज द मॅन ऑफ द मॅच. प्रतीक यायचं आहे व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. प्रतीक घाऱ्या चांगली गोलंदाजी. नितीनजी वारे NP गार्मेंट्सचे सर्वेसर्वा आहेत आणि त्यांच्या